या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसलाय। कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी 6 जण विमानात बसले होते, मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले। मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे, हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज 6व्या दिवशी उघड झालीये। कालपर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते, बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते, त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरू लागल्या आहेत। कारण एक अत्यंत भयानक सत्य समोर आलंय। विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5च सापडल्या। 5 दिवसापासून तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत होत्या। या तपासादरम्यान 5 अतिशय महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। 6 तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी अखेर फुटला। त्यानं या अपघाताबाबत जे काही सांगितलं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे। कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, पण आज जे समोर आलंय ते कल्पनेच्या पलीकडचे। कारण जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल, जर एखादी व्यक्ती तिथून गायब झाली असेल, तर मग हा खरोखर अपघात होता का की काहीतरी वेगळंच? 28 जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस। गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होता की हा एक दुर्दैवी अपघात आहे। वैमानिकाची चूक, धुके, तांत्रिक बिघाडाट हीच कारणं सांगितली जात होती। टीव्हीवर स्पष्ट सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5च जणांचे मृतदेह सापडले। आपण सर्वांनी ते मान्य केलं, कारण समोर दिसणारं चित्रच सत्य मानलं गेलं। पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून गेला। अशी माहिती जी पहिल्या दिवशी उघड झाली असती तर कदाचित सगळं चित्र वेगळंच असतं। पण तेव्हा कोणीही प्रश्न विचारला नाही, कारण प्रत्येकालाच वाटत होतं जे दिसतंय तेच अंतिम सत्य। आज मात्र तपास यंत्रणांनी जेव्हा ती एक बंद फाईल उघडली, तेव्हा सगळ्यांचंच पाय हादरले। प्रश्न उपस्थित झालाय, जर विमानात 6 जण बसले होते तर 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? की तोच या मृत्यूच्या सापळ्याचा सूत्रधार होता, जो वेळेआधीच विमानातून गायब झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली, पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की ते घड्याळ खरंच त्यांचंच होतं का, की ते मुद्दाम तिथे ठेवलं गेलं? कारण जिथे माणसं पूर्णपणे जळाली तिथे घड्याळ सुरक्षित कसं राहू शकतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल। आपण ज्याला अपघात समजतोय ते काहीतरी वेगळंच तर नाही ना? 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिअर जेट 45 विमान घेरं घालत होतं। अचानक एक मोठा आवाज झाला आणि आगीचा बोळा जमिनीवर कोसळला। पहिल्या दिवशी सर्वांनाच वाटलं की हा केवळ तांत्रिक बिघाड आहे। टीव्हीवर सांगण्यात आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला लँडिंग दिसलं नाही, पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी अगदी परफेक्ट होतं। मग विमान हवेतच 5 वेळा का फुटलं, हा प्रश्न आजही प्रशासनाला अस्वस्थ करणार आहे। कारण अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एअरपोर्टच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता। पहिल्या दिवशी 6 नावं होती, पण दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? हा साधा तांत्रिक बदल होता की कोणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला। तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची चाकं वेगानं फिरवली। त्यांना 5 असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांतालाच छेद देणारे होते। सर्वात आधी ब्लॅक बॉक्स सापडला। पहिल्या दिवशी नाही तर 2 दिवसानंतर। ब्लॅक बॉक्समध्ये मेडे कॉल नाही, तर फक्त घाबरलेल्या अवस्थेत उच्चारलेला एकच शब्द, ओ शिट। हा एक शब्दच अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला, कारण वैमानिकाला काही सेकंदातच परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव झाली होती। म्हणजेच काहीतरी अचानक, अनपेक्षित आणि नियोजित घडलं होतं। चौथ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं। तो होता विमान कंपनीचा मालक। 6 तासांच्या चौकशीत तो फक्त एकच वाक्य बोलला, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी मला काहीच माहिती। या एका वाक्यातूनच कट हा शब्द पहिल्यांदा स्पष्टपणे समोर आला। 5व्या दिवशी अजितदादांची ओळख घड्याळावरून पटल्याचं सांगण्यात आलं, पण अमोल मिटकरींनी उपस्थित केलेला प्रश्न सगळ्यांनाच विचार करायला लावणारा होता। जर सोनं वितळलं, विमानाचा धातू वितळला, तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहील? आज 6व्या दिवशी अमोल मिटकरी मीडिया समोर आले आणि त्यांनी थेट विचारलं, 6 लोक विमानात बसले होते, हे रेकॉर्डवर आहे, मग 5च मृतदेह का? तो 6वा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला जाणीवपूर्वक गायब करण्यात आलं? यानंतर तपासात सीसीटीव्ही फुटेज, रडार डेटा
आणि एअर ट्रॅफिक लॉग समोर आला. सकाळी 7:52 एक 6वा व्यक्ती अजितदादांसोबत विमानाकडे जाताना दिसतो. हातात काळी फाईल, चेहऱ्यावर मास्क. तो विमानात चढतो, पण अपघातानंतर तो कुठेच नाही. तपास जसा पुढे जातो तसं आणखी धक्कादायक माहिती समोर येते. विमानाच्या कार्गो सेक्शनमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसलेलं स्पेशल इक्विपमेंट लोड करण्यात आलं होतं. वायरिंग, सेफ्टी लॉक आणि ऑक्सिजन सिस्टीममध्ये मानवी हस्तक्षेपाचे पुरावे CIDच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. या प्राथमिक अहवालातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे विमानातील ऑक्सिजन मास्कची यंत्रणा. तपासणीत असं दिसून आलं की उड्डाणापूर्वीच या यंत्रणेसोबत छेडछाड करण्यात आली होती, जेणेकरून विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर वैमानिकाला आणि प्रवाशांना शुद्ध हरपली असावी. पण मग प्रश्न हाच उरतो की जर सर्वांची शुद्ध हरपली होती तर तो 6वा व्यक्ती शुद्धीत कसा राहिला आणि तो बाहेर कसा पडला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा तपास यंत्रणांनी विमानाचा दरवाजा तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला. विमानाचा मागील आपत्कालीन दरवाजा हा अपघातापूर्वीच अनलॉक करण्यात आला होता. म्हणजेच कोणाला तरी या विमानाचा ताबा हवा होता आणि कोणाला तरी हे माहिती होतं की विमान कोसळणार आहे. तपास यंत्रणांनी आता आपला मोर्चा त्या 6व्या व्यक्तीच्या शोधाकडे वळवलाय. CCTV फुटेजमध्ये दिसणारा तो चेहऱ्यावर मास्क लावलेला व्यक्ती कोण होता याची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेतली जाते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गेटमधून तो व्यक्ती आत शिरला त्या ठिकाणचा सिक्युरिटी डेटा आणि बायोमेट्रिक लॉग्स त्याच दिवशी डिलीट करण्यात आले. हे काम कुणीतरी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं केलंय. हे केवळ एका व्यक्तीचं काम नसून यामागे एखादी मोठी यंत्रणा किंवा एखादं अदृश्य शक्तीचं जाळं असण्याची शक्यता आता दाट झालीय. या प्रकरणातील गूढ तेव्हा आणखी वाढलं जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेकॉर्डमध्ये एक वेगळीच बाब समोर आली. विमान कोसळण्यापूर्वी 2 मिनिटं आधी एका अज्ञात वारंवारतेवरून विमानात सिग्नल पाठवण्यात आला होता. हा सिग्नल विमानाचा ऑटो पायलट मोड हॅक करण्यासाठी वापरला गेला असावा असा संशय आता सायबर तज्ञांनी व्यक्त केला. अजितदादांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली असली तरी आता लोकांच्या मनात शंकेची पाल चुकू लागली. ज्या पद्धतीनं हे सर्व पुरावे एका मागोएक समोर येत आहे ते पाहता हा अपघात नसून एक अतिशय थंड डोक्यानं रचलेला कट असल्याचं स्पष्ट होत आहे. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून किंवा दिल्लीच्या एखाद्या बंद खोलीतून या संपूर्ण खेळाची सूत्र हलवली जात होती का असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या त्या 5 पुराव्यांपैकी 3रा पुरावा हा सर्वात घातक ठरलाय. विमानाचा जो भाग जमिनीवर कोसळला तिथे एका विशिष्ट प्रकारच्या ज्वलनशील रसायनाचे अवशेष सापडले. हे रसायन सामान्यतः विमानांच्या इंधनात नसतं, तर ते स्फोट घडवून आणण्यासाठी वापरलं जातं. म्हणजेच विमानात आधीच काहीतरी लपवून ठेवलं होतं जे हवेतच पेटलं. आज 6व्या दिवशी जेव्हा CIDचे पथक बारामतीच्या त्या दुर्घटनास्थळी पुन्हा एकदा पोहोचलं तेव्हा त्यांना शेजारच्या शेतात एका झाडाला अडकलेली एक बॅग सापडली. ही तीच काळी फाईल असावी का जी तो 6वा व्यक्ती घेऊन विमानात चढला होता? जेव्हा ही बॅग उघडण्यात आली तेव्हा त्यात काही अत्यंत महत्वाची कागदपत्र आणि एक सॅटेलाइट फोन सापडला. या सॅटेलाइट फोनवरून शेवटचा कॉल कोणाला करण्यात आला होता याचा तपास आता गुप्तचर यंत्रणा करत आहे. तो कॉल मुंबईतील एका बड्या उद्योगपतीच्या कार्यालयातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता आर्थिक आणि राजकीय वळण मिळाले. लोकांचा रोष वाढत चाललाय कारण सरकार अजूनही यावर मौन बाळगून. 5व्या दिवशी जेव्हा अमोल मिटकरींनी घड्याळाचा प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा अनेकांना ते केवळ राजकारण वाटलं होतं. पण आता फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालंय की त्या घड्याळावर असलेल्या रक्ताचे डाग हे अजितदादांच्या रक्ताशी जुळत नाही. मग ते घड्याळ कुणाचं होतं आणि ते तिथे मुद्दाम का टाकण्यात आलं? यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणाला तरी जगाला हे भासवायचं होतं की अजितदादांचा मृत्यू त्या आगीत झाला. पण जर ते घड्याळ त्यांचं नव्हतं तर मग ते स्वतः कुठे आहे? ते त्या 6व्या व्यक्तीसोबत होते का, की त्यांना अपघातापूर्वीच विमानातून दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यात आलं होतं? या शक्यतेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला आहे. जर हे खरं असेल तर हा कट केवळ सत्तेसाठी नव्हता, तर हे एका मोठ्या राजकीय खेळाचं प्यादं होतं. विमान कोसळण्याच्या नेमक्या 5 मिनिटं आधी रडारवरून विमान गायब झालं होतं. त्या 5 मिनिटात नेमकं काय घडलं हे कोडं अजूनही सुटलेलं नाही. एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं दिलेल्या माहितीनुसार पायलटनं शेवटचा निरोप देताना त्याचा आवाज खूपच शांत होता, जणू त्याला माहिती होतं की काय होणार आहे. पण मग अचानक ओरडलेला तो ओ शिट
हा शब्द कशासाठी होता? कदाचित त्यानं असं काहीतरी पाहिलं असावं जे त्यानं अपेक्षित केलं नव्हतं. कदाचित त्या 6व्या व्यक्तीनं स्वतःचं रूप उघड केलं असावं. आज या प्रकरणातील धागेदोरे शोधताना तपास यंत्रणा एका अशा निष्कर्षावर पोहोचले आहेत की ज्यानं संपूर्ण सरकार कोसळू शकतं. विमानाचा मालक ज्यानं आधी मौन पाळलं होतं त्यानं आता सरकारी साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यानं दिलेल्या माहितीनुसार या उड्डाणासाठी त्याला वरून फोन आला होता आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय